श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यात नवनाथ पारायण कसे करावे व ते केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो याची माहिती देणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्रावण महिन्यात नवनाथ पारायण करणे खूप शुभ मानले जाते. या महिन्यात नवनाथांची उपासना केल्याने विशेष फळ मिळते असे मानले जाते. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये 40 अध्याय आणि 7600 ओव्या आहेत. श्रावण महिन्यात नवनाथ पारायण करण्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया. श्रावण महिना भगवान शंकराचा आवडता महिना आहे आणि त्यामुळे नवनाथांनाही भगवान शंकराचा अंश मानले जाते. यामुळे या महिन्यात नवनाथ पारायण केल्याने विशेष शुभ फल मिळते असे मानले जाते. मनशांती. नवनाथ भक्तिसार वाचल्याने मनाला शांती मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात असे मानले जाते. त्यानंतर इच्छापूर्ती. नवनाथांच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. यामुळे या महिन्यात नवनाथ पारायण केल्याने इच्छापूर्ती होते असा विश्वास आहे. यानंतर आरोग्य. काही लोकांच्या मते नवनाथ पारायण केल्याने आरोग्य सुधारते आणि शारीरिक तसेच मानसिक त्रास कमी होतात. यानंतर आपण नवनाथ पारायणाची पद्धत पाहून घेऊया. नवनाथ भक्तिसार. नवनाथ पारायण करण्यासाठी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. अध्यायांची संख्या. या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक अध्याय किंवा संपूर्ण ग्रंथ वाचू शकता. पारायण करण्याची वेळ. तुम्ही तुमच्या सोयीनुसार श्रावण महिन्यात कधीही पारायण सुरू करू शकता, पण गुरुवारी पारायण सुरू करणे शुभ मानले जाते. उद्यापन. पारायण पूर्ण झाल्यावर योग्य पद्धतीने उद्यापन करणे महत्त्वाचे आहे. पारायण करताना शांत आणि पवित्र वातावरणात बसावे. नवनाथांचे स्मरण करत भक्तिभावाने पारायण करावे. पारायण करताना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. हा व्हिडिओ तुम्हाला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.